मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की श्री स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे। खरं म्हणजे निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे। लोकशाहीमध्ये निवडणुकांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या संविधानाने ज्यावेळी आपल्याला लोकशाही दिली त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार दिला। टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि मलाही एकच मत देता येतं, अशा प्रकारची व्यवस्था आपल्या संविधानात केली। आणि व्यवस्था करून आपल्यावर एक जबाबदारी देखील या संविधानाने टाकली। आणि ती जबाबदारी काय आहे तर देशाच्या लोकसभेकरता आपण मतदान करतो आणि देशाचा प्रधानमंत्री निवडतो। महाराष्ट्राच्या विधानसभेकरता आपण मतदान करतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवतो। आणि आपल्या शहराच्या निवडणुकीतही नगरपालिकेकरता आपण त्या ठिकाणी मतदान करतो आणि आपल्या शहराचा अध्यक्ष कोण होईल हे ठरवतो। त्यामुळे आपल्या शहराचं भाग्य पुढचे 5 वर्ष कोणाच्या हाती द्यायचं याचा फैसला हा संविधानाने आपल्यावर सोडलेला आहे। आपण ज्यांना निवडून देतो तेच आपल्या शहराचं काम पाहतात। आपण बघा या संविधानाने काय केलं। एक काळ होता आपल्याकडे राजेशाही होती, राणीच्या पोटातून जो पैदा व्हायचा तो राजा व्हायचा। पण संविधानाने सांगितलं राणीच्या पोटातून पैदा होणारा राजा होणार नाही, मताच्या पेटीतून पैदा होणारा हा त्या ठिकाणी राज्यकारभार चालवेल आणि तो सेवक म्हणून काम करेल। आणि म्हणूनच आज या निवडणुकांमध्ये आपण सामोरं जाताना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मतदान या ठिकाणी करायचं आहे। आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 60-65 वर्ष आपले राज्यकर्ते म्हणायचे भारत हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो, गावांचा विकास म्हणजे राज्याचा आणि देशाचा विकास। ते खरंही होतं, पण त्याचवेळी या 60-65 वर्षामध्ये राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारताच्या शहरांमध्ये लोक राहतात आणि 60-65 वर्षामध्ये ही शहरं वाढत गेली। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्या संधीकरता गावातनं लोक शहराकडे येऊ लागली। शहरामध्ये लोक आल्यानंतर राहण्याची व्यवस्था नव्हती, मग अतिक्रमणं झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या, ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे राहू लागला। हळूहळू लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। त्या ठिकाणी नाल्या निघाल्या, त्या नाल्यातनं मैला व्हायला लागला, त्याच्यामुळे रोगराई, डास, मच्छर, वास अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला। तेच घाण पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं, आपल्या नाल्यांमध्ये जायला लागलं, आपल्या तलावांमध्ये जायला लागलं, आपल्या नद्यांमध्ये जायला लागलं। आपले जलस्रोत प्रदूषित झाले, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले, कारण वाढलेल्या लोकसंख्येकरता जे काही नियोजन करावं लागतं ते नियोजन आणि त्या नियोजनाकरता जो निधी लागतो तो निधी हा नगरपालिकांकडे नव्हता आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना देखील नव्हत्या। आणि म्हणून आपली शहरं ही अतिशय खराब, बकाल अशा पद्धतीची शहरं तयार झाली। पण देशामध्ये 2014 साली माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी पहिल्यांदा हे सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा तो शहरातही राहतो। गावांचा तर विकास करावाच लागेल, पण शहरांचाही विकास करावा लागेल, कारण देशाच्या GDPच्या 65% GDP हा शहरात तयार होतो। वस्तू आणि सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती, शिक्षण, आरोग्याच्या व्यवस्था या सगळ्या शहरात आहे। त्यामुळे आपल्याला शहरही चांगली करावी लागतील। शहरामध्ये राहणारा गरीब, शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय या प्रत्येकाचं जीवनमान उंच केल्याशिवाय
भारताचा विकास आपण करू शकणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये माननीय मोदीजींनी लाखो कोटी रुपये हे शहर विकासांकरता, स्मार्ट सिटीची योजना, अटल अमृत शहराची योजना, स्वच्छ भारत शहरांची योजना, प्रधानमंत्री आवास शहरी योजना, अशा अनेक योजना सुरू केल्या. आणि शहरातलं जीवनमान बदललं पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केला. 2014 ते 19 आपलं सरकार होतं. त्या सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी देणं सुरू केलं आणि त्यातनंही एक परिवर्तन करण्याचा प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी सुरू केला. पण मला एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायची आहे की जेव्हापासनं आपले सचिन कल्याण शेट्टी हे आपले आमदार झाले तेव्हापासनं मात्र अक्कलकोट असो, दुधनी असो, मेंदर्गी असो, इथल्या विकास कामांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि मोठी कामं ही या ठिकाणी व्हायला लागली. आज आपण बघा, महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राची अर्धी जनता 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक अक्कलकोट सारख्या 400 शहरांमध्ये राहतात. 40,000 गावांमध्ये अर्धे लोक आणि 400 शहरांमध्ये अर्धे लोक. या 400 शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. आणि म्हणूनच आपल्या सरकारने नुकताच 2 महिन्यापूर्वी एक चांगला निर्णय केला. कारण आमच्या लक्षात आलं, प्रधानमंत्री आवास योजनेत मोदीजींनी शहरामध्ये राहणाऱ्या बेघरांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे म्हणून आपल्याला पैसा दिला. पण लक्षात आलं, हा पैसा जरी मिळाला तरी लोकांना घर मिळत नाही. याचं कारण त्या ठिकाणी लोक अतिक्रमण करून बसले आहेत आणि त्यांच्या मालकीची जमीन नसल्यामुळे जमिनीचा पट्टा त्यांच्याकडे नाही, म्हणून त्यांना घर मिळत नाही. मग आपण निर्णय केला आणि 2 महिन्यापूर्वी राज्य सरकारने एक निर्णय घेतलाय, सगळ्या प्रकारची रहिवासी अतिक्रमणं ही आता आपण पूर्णपणे मंजूर करणार आहोत आणि त्यांना त्यांच्या मालकीचा पट्टा हा आपण देणार आहोत नियमित करून. आणि ती नियमित झाल्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देखील त्यांना देणार आहोत. पुढच्या काळामध्ये कोणालाही आपल्याला बेघर ठेवायचं नाही, अशा प्रकारचं नियोजन आपण करतो आहोत. खरं म्हणजे सचिननी या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल, भुयारी गटाराची योजना असेल, अनेक गोष्टी सुरू केल्या. पण आता त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये मी आपल्याला आश्वस्त करण्याकरता आलो आहे, अक्कलकोट असो, दुधनी असो, मेंदर्गी असो, या ठिकाणी मोदीजींनी आपल्याला अमृतची योजना दिलेली आहे. 50,000 कोटी रुपये महाराष्ट्राला अमृतच्या योजनेतनं दिलेले आहेत. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा किंवा भुयारी गटाराची योजना किंवा ज्या ठिकाणी कुठे कमतरता उरली आहे त्याही ठिकाणी या योजना करण्याकरता निधीची कमतरता आपण पडू देणार नाही. मागच्या काळात सचिननी 2-3 योजनांचं भूमिपूजन ऑलरेडी केलं आहे. त्या योजना 60-70% पूर्णही झालेल्या आहेत. पण आता शहर जसं वाढत आहे तसं वाढीव योजना देखील आपल्याला तयार करावी लागणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची वाढीव योजना ही देखील आपण या माध्यमातून करावी आणि शहर चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करावा. मला आठवतं, इथलं बस स्टँड सचिनच्या प्रयत्नातून त्या बस स्टँडला आपण 23 कोटी रुपये दिले. 75% काम आता त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि त्यासोबत स्वामी समर्थांचं इतकं महत्त्वाचं शक्तिपीठ या ठिकाणी आहे. देशभरातनं लोक येतात. त्याचा 369 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला. त्याला आता आपण निधी देतोय. पण सचिननी मला सांगितलं की आता तो आराखडा रिवाईज करण्याची आवश्यकता आहे. पुढच्या काळामध्ये 500 कोटी रुपयाचा आराखडा तयार होणार आहे. त्या आराखड्याला पूर्ण या ठिकाणी मदत आपण करणार आहोत. मागे मल्लिकार्जुन मंदिराचा देखील आपण भूमिपूजन केलं. 75% काम तिथलं देखील पूर्ण झालेलं आहे. अमृतमधनं 75 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण दिले आहेत. पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचंही काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे. 114 कोटी रुपयाची रस्त्यांची कामं या ठिकाणी चाललेली आहेत. ड्रेनेजची 168 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे. तेही काम आपण पूर्ण करणार आहोत. तालुका न्यायालयाकरता 60 कोटी रुपये आपण दिले आहेत. उत्तर दक्षिण पोलीस स्टेशनला आपण त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. राजेसाहेब निर्मित तलावाच्या संवर्धनाकरता त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलाय. आणि त्यासोबत वेगवेगळे जे आपले मार्ग आहेत त्या मार्गांच्या सुधारणेकरता
जवळपास 286 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत. देगाव एक्सप्रेस कॅनलला 350 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात जे जे आपण मागितलं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे. पण तरी देखील मी आज आपल्याला हेच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये या तीनही शहरांमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता आणल्यानंतर या तिन्ही शहरांना मी काही कमी पडू देणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निधी देऊ. आपल्याला हे सगळं शहर जे आहे हे उत्तम करायचं आहे. चांगले रस्ते, चांगली उद्यानं, चांगली मैदानं, या ठिकाणी भुयारी गटर, या ठिकाणी प्रत्येक घरात नळातनं पाणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याकरता एक उपकरण म्हणून या ज्या आपल्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांचा उपयोग हा आपल्याला करायचा आहे. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपण करणार आहोत. दुधनीमध्ये तर आता बऱ्याच काळानंतर ही निवडणूक होते आणि मला विश्वास आहे, कारण मागच्या वेळी मला असं वाटतं आपल्याला तिथे बहुमत मिळालं होतं, पण नगराध्यक्ष फक्त आपले नाही, नगराध्यक्ष होता, आपलं बहुमत नव्हतं. हा, नगराध्यक्ष आपले होते, बहुमत आपलं नव्हतं. त्यामुळे काम करताना अडचण झाली. त्यामुळे आता दुधनीच्या लोकांना माझी विनंती आहे, नगराध्यक्षही द्या आणि पूर्ण बहुमतही द्या. मग दुधनी आम्ही पूर्णपणे बदलवतो. कारण आपल्याला माहिती आहे की कुरनूर धरणातनं पाणी देण्याकरता दुधनीला 47 कोटी रुपये आपण दिले आहेत. अंतिम टप्प्यात काम आहे. 3 महिन्यात ते काम देखील पूर्ण होईल. उडान पुलाकरता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून 100 कोटी दिले आहेत. रेल्वे स्टेशन करता 50 कोटी, असे अनेक, म्हणजे मी सगळं सांगत बसलो तर भरपूर वेळ या ठिकाणी जाईल. मैंदर्गीमध्ये पहिल्यांदाच आपण आपल्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढतो आहोत आणि मला हे माहिती आहे की तसं मागच्या वेळेस लढलो होतो, याही वेळेस आपण लढतो आहोत आणि जवळपास तिथे पाणी पुरवठ्याकरता 27 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक अजेंडा घेऊन आम्ही आपल्यामध्ये आलो आहोत. मी बघा माझ्या भाषणामध्ये कोणावर टीका करत नाही, कुठल्या पक्षाला उणंदुणं बोलत नाही, कुठल्या उमेदवाराला उणंदुणं बोलत नाही. कारण अशा प्रकारे उणंदुणं बोलण्याची वेळ त्यांच्यावर असते ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो. माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीकडे एक विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे. शहरं कशी बदलली पाहिजेत या संदर्भात आपल्याकडे एक विचार आहे आणि ती शहरं बदलायची असतील तर जसं मी सांगितलं, लाखो कोटी रुपये मोदीजींच्या माध्यमातनं आणि भाजपच्या सरकारच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत येणार. पण त्या ठिकाणी जर नगरपालिकेमध्ये भाजपचा अध्यक्ष नसेल तर त्या ठिकाणी त्या पैशाचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही. कदाचित त्या ठिकाणी हे पैसे मुरले जातील आणि तुमची विकास कामं तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. पण भाजपचे अध्यक्ष असले तर ते चांगलंच काम करतील, पण एखाद वेळेस चूक केली तर त्यांचा कान धरायचा अधिकार आम्हाला असेल आणि त्यांचे कान धरून त्यांच्याकडनं योग्य काम हे मी असेल, पालकमंत्री असतील, आमदार असतील, आम्ही मिळून करून घेऊ. आणि म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे, येत्या निवडणुकीमध्ये आपण कमळाचं बटन दाबून अध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक हे निवडून आणा. आपल्या शहराच्या परिवर्तनाकरता, आपल्या शहराला आधुनिक बनवण्याकरता आपण सगळे लक्ष घाला. आपल्याला कल्पना आहे, आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणारे लोक आहोत, कधी पळून जात नाही. ज्यावेळी आपल्या आशीर्वादाने मागच्या 23 नोव्हेंबरला 232 जागा आपल्या आल्या आणि एक अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट मिळालं, त्यानंतर लोक म्हणायला लागले आता या बीजेपी वाल्यांच्या इतक्या सीटा आल्या की आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार. 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पण त्याच वेळी मी मिलन कल्याण शेट्टी, अंजली ताई आणि अतुल भाऊ तुमच्यावर एक जबाबदारी या ठिकाणी टाकतोय की आता आमच्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाहीये, आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी आता आपल्याला बनवायचं आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी झाल्या. म्हणजे ज्या दरवर्षी
1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवतात अशा 50 लाख आम्ही केले आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत 1 कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत. आणि म्हणून या तिन्ही नगराध्यक्षांवर या ठिकाणी जबाबदारी टाकतोय. ते निवडून आल्याबरोबर त्यांनी लखपती दिदीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा आहे आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लखपती दिदी करून त्यांच्या माध्यमातून मोठं परिवर्तन घडवायचं आहे. बंधू भगिनींनो, या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर मोठं संकट आलं. आम्ही मागे राहिलो नाही. आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात मोठं काम त्या ठिकाणी केलं. शेतकऱ्यांना अभूतपूर्व अशा प्रकारची मदत केली. ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे राहणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणूनच तुमचा आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी असला पाहिजे. मी शेवटी जाता जाता तुम्हाला एवढीच विनंती करतो, 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.